तर खऱ्या राष्ट्रवादीची ताकद कालची होती की उद्याची दिसणार आहे ती? राष्ट्रवादीचे मूळ संस्थापक अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब उद्या चिपळूणमध्ये आणि कोकणातल्या सगळ्या जनतेला भेटण्यासाठी येणार आहे. मुळातच पवार साहेब हे अख्ख्या महाराष्ट्राचं दैवत आहे. त्यामुळे ताकद कुणाची काय याच्यापेक्षा पवार साहेब कोकणात येत आहेत आणि पवार साहेबांच्या माध्यमातून त्यांना ऐकण्यासाठी पाहण्यासाठी उद्या प्रचंड मोठ्या प्रमाणात जाहीर सभा होईल याची आम्हाला खात्री. कसं नियोजन असेल आणि किती सीटिंग व्यवस्था केली? उद्याच्या पवार साहेबांच्या दौऱ्यामध्ये पवार साहेब आजच पाटणमार्गे संध्याकाळी रात्री चिपळूणमध्ये पोहोचतील. कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी केलेली आहे. आज पवार साहेबांचं आगमन होतानाच घाटमाथ्यापासून पवार साहेबांसोबत असंख्य तरुण कार्यकर्ते रॅलीने त्यांना चिपळूणमध्ये घेऊन येतील. त्या अगोदर दुपारी चिपळूण शहरामधून संपूर्ण भागातून तरुणांची मोठ्या प्रमाणात रॅली निघणार आहे आणि त्या माध्यमातून पवार साहेब येणाऱ्याचा संदेश हा सगळ्याकडे पोहोचवला जाणार आहे. आज पवार साहेबांचा मुक्काम सहकार भवन या ठिकाणी बहादूर शेख नाका या ठिकाणी आहे आणि उद्या सकाळी साहेब अनेक मान्यवरांच्या गाठीभेटी घेणार आहेत. त्याचबरोबर शहरातल्याही अनेक मान्यवरांना भेटणार आहेत. त्यामध्ये माजी आमदार रमेशभाई कदम यांच्या निवासस्थानी ते जाणार आहेत. मुस्लिम समाजाच्या सभागृहाचं जे बांधकाम आहे त्या सभागृहाला ते भेट देणार आहेत. कैलासवासी स्वर्गीय नानासाहेब जोशी यांच्या निवासस्थानी ते भेट देणार आहेत आणि त्याचबरोबर छत्रपती शिवरायांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ठिकाणी ते जाऊन अभिवादन करणार आहेत आणि त्यानंतर 11 वाजता साहेबांची सभा त्या ठिकाणी सावरकर मैदान नगर परिषदेचं बहादूर शेखला आहे त्या ठिकाणी संपन्न होणार. कालचा ट्रेलर होता. पवार साहेब ट्रेलर आणि पिक्चर याच्यापेक्षा पुढची गोष्ट आहे. त्यामुळे त्याच्या बाबतीत उद्याची जनताच काही तो निर्णय करेल. एकंदरीत सगळ्यांना वाटतंय की उद्या तुमची उमेदवारी जाहीर होईल. एकंदरीत अनेकांच्या मनामध्ये प्रशांत यादव आहेत, म्हणजे शेतकरी असो, सर्वसामान्य असो, कार्यकर्ते असो. काय वाटते साहेब? आमच्या दृष्टीने पवार साहेब येणं हेच आमच्यासाठी खूप मोठं आहे आणि ते आलेले असताना बाकी कुठल्या गोष्टीचा आम्ही विचार करत नाही. फक्त पवार साहेबांचा दौरा यशस्वी करणं हीच आमच्या समोरची उद्याची जबाबदारी आहे आणि ती आम्ही चोखपणे पार पाडू. शेवटचा प्रश्न आहे. 6 वर्षानंतर आपल्याला पवार साहेब येतात. आपण जर पाहिलं तिवऱ्याच्या दुर्घटनेनंतर पवार साहेब या ठिकाणी येत आहे. कुठून या ठिकाणी लोक येतील आणि कशी व्यवस्था असेल, काय असेल? पवार साहेबांची चिपळूण तालुका शहर आणि संगमेश्वर तालुका शहर या ठिकाणाहून लोक येतीलच, पण जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातनं येतील. जिल्ह्याच्या बाहेरची सुद्धा लोक येऊ शकतात. तर पवार साहेबांना मानणाराच वर्ग एवढा मोठ्या प्रमाणात आहे की आज त्याच्याबद्दल काही सांगता येणार नाही की किती लोक येतील. कशी व्यवस्था केली एकंदरीत? आज आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे की पावसाचा दिवस असल्यामुळे आपण वॉटरप्रूफ त्या ठिकाणी पेंडॉल केलेला आहे. साधारण 20,000 लोक बसतील एवढ्या क्षमतेची असं व्यवस्था आहे आणि त्याचबरोबर अधिकची गर्दी जर झाली तर त्यासाठीची पर्यायी व्यवस्था सुद्धा त्या ठिकाणी करण्याची आम्ही त्या ठिकाणी काळजी घेत आहोत. उद्या राष्ट्रवादीच्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची या ठिकाणी सभा होती. आपण बघतो या ठिकाणी सभेच्या ठिकाणी शामियाना उभा करण्यात आलेला आपण बघतो. या ठिकाणी कशा पद्धतीने या ठिकाणी शामियाना उभा करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. 15,000च्या ठिकाणी खुर्च्या असून गॅलरी आहे. या ठिकाणी मंडपाचं काम विद्यमान सुरू झालेलं आहे आणि या ठिकाणी उद्या शरद पवार 6 वर्षांच्या चिपळूणमध्ये शरद पवार साहेब या ठिकाणी येत आहेत आणि ह्या ठिकाणी प्रशांत यादव यांच्या उमेदवारीबाबत ही सभा होती की काय, कधी काय नेमकं असेल की उद्या आपल्या समर्थक आपल्यावर कार्यकर्ते काय सकाळ एकत्र. देशाचे आदरणीय नेते शरदचंद्र पवार साहेब उद्या 10 वाजता यांची या चिपळूण शहरामध्ये मोठी सभा होत आहे. चिपळूण संगमेश्वर या विधानसभेमधील चिपळूणमध्ये बहादूर शेख नाका इथे या मोठ्या मैदानामध्ये जवळजवळ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट याचे कार्यकर्ते हे जवळजवळ 10,000 ते 15,000 कार्यकर्ते उद्या उपस्थित राहून या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन या देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब करणार आहेत. काय सांगाल एकंदरीत काय उत्साह आहे आणि किती लोक येतील काय?
आता या सभेला कमीत कमी 10 ते 15,000 माणसाचं या कॅपॅसिटी आहे आणि लोक इतकं उत्सुक आहेत की लोक संगमेश्वर चिपळूणपासून लोक फोन करतात आम्हाला की आम्ही साहेब किती वाजता 10 वाजता चालू आहे, लोक 9 वाजता इथं बसायला ते आहे आणि पवार साहेब जो देशाचे नेते आहेत त्यांना भेटायला लोक उत्सुक होऊन लोक स्वतःहून इथं सामिल येत आहेत. काय कधी उद्या उमेदवार जाहीर होऊ शकते, काय होतं तुम्हाला? जाहीर होण्याच्या संदर्भामध्ये हा महाविकास आघाडीचा त्यांच्या संदर्भामध्ये मोठे नेते जे आहेत नेतृत्व ते हे करतील. परंतु नवे पर्व ह्या चिपळूण संगमेश्वर विधानसभेमध्ये नवीन पर्व म्हणून प्रशांत साहेब यादव यांचं नाव सातत्यानं घेतलं जातं. बहुतेक त्यांना ह्या चिपळूण संगमेश्वरची उमेदवारी मिळेल अशी आमच्या सर्व कार्यकर्त्यांना आमचा ठाम विश्वास आहे. आपण जर पाहिलं तर कोकणामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना आपल्याला पाहायला मिळतो. कालच या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा पार पडली होती. आता उद्या या ठिकाणी शरद पवार यांची सभा पार पडते. शरद पवार नेमके काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष करून झाले. त्याप्रमाणे साहजिक निसाहजिक लोकशाही घ्यायची. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.